बीएसओपी मधील घरांची मुद्रांक शुल्क रक्कम ही केवळ 100 रुपये करण्यात आली असून रहिवाशांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे। अशातच ठाण्यामध्ये भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांकडून नागरिकांसमवेत मोठा जल्लोष साजरा करण्यात आलाय। एकीकडे आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून ठाण्यातील धर्मवीर नगर या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आलाय, तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने पाचपाखाडी परिसरातील रायगड अळी या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आलाय। मात्र रायगड अळी या ठिकाणी जल्लोष साजरा करत असताना रायगड अळीचे शाखा प्रमुख हरीश महाडिक व उपविभाग प्रमुख महेश लहाने यांना भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी हल्ला करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली। 40 ते 50 गुंड घेऊन आम्हाला मारहाण केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असं यावेळी या शिवसैनिकांनी म्हटलंय। तसेच त्यांनी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला असेल तर त्यांनीही त्यांचा जल्लोष करावा। आम्ही देखील पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावलाय। आमचा जल्लोष उधळून लावायचा नको होता, आमच्या जीवाला धोका आहे असे यावेळी शिवसैनिकांनी म्हटलंय। या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूया। आम्ही साहेबांनी जे 100 रुपये कर यांना दिलेले होतं, तर त्यामुळे आम्ही एक जल्लोष म्हणून साजरा करण्यासाठी आमच्याच सोसायटीमध्ये लक्ष्मीनारायणमध्ये कार्यक्रम ठेवला आणि साहेबांना आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही ते दाखवणार होतो की आम्ही एक जल्लोष साजरा करतो म्हणून। तर काही आपले स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांनी आमच्याकडे येऊन आम्हाला बोलले मी बिल्डिंग बांधले, हे केलं ते केलं। बोललं ठीक आहे, तर आणि आम्हाला धमकी दिली की तुम्ही हे काय करता आणि माझ्या कानफाडात मारली, तुला सोडणार नाही, तुला हे कराल ते कराल। आम्ही आमची काही चुकी नसताना आम्ही तिथं उभे असताना कोणी काही तिथं कार्यक्रम चालू पण नव्हता। जे नंतर आले ते सगळेजण 40-50 लोकांना घेऊन आणि त्यांनी डायरेक्ट आमच्यावर हे बोलत आणि स्वतःनी पवार साहेबांनी आमच्यावर आम्ही त्यांच्याबरोबर आमच्या स्थानिक इथले असताना आमच्यावर ते लोकप्रतिनिधी आहेत तिथे, तरी पण त्यांनी माझ्यावर हात उचलला। आम्ही आदमी आहोत, आम्ही काय करू शकत नाही, काही ते आम्ही काय कार्य करू शकतो। आम्ही पक्षाचे कामं करतोय ना, की कुठल्या पक्षात तुम्ही युती धर्म पाळत नसेल तर उपयोग काय होता तुमचा युतीचा? युतीतले तुम्ही बीजेपी नाही आणि आम्ही शिवसेना आहे। आणि आम्ही जर साहेबांनी शिंदे साहेबांनी जे लोकांसाठी चांगले लोकापयुक्त कामं करतायत आणि ते जर आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असेल, लोकांची जर सुखसुविधा आम्ही करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही एवढं का चिडायचा प्रयत्न केला? आम्ही काय वेगळं वागलो का त्याच्यामध्ये? आम्ही लोकांचे चांगले कार्यक्रम करायला बघत होतो ना। लोकांना 100 रुपयात जर स्टॅम्प पेपर किंवा लोकांचं जर रजिस्ट्रेशन होत असेल, जर लाख रुपये कुठं आणि 100 रुपये, तर आम्ही त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही कार्यक्रम ठेवला आणि साहेबांना आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही ते लाईव्ह करणार होतो। एवढंच फक्त होतं आणि त्याच्यावरनं ते सगळे तिकडून जवळजवळ 40-50 लोकांना घेऊन आले आणि मला बोलतात की तुला मी बघतो आणि माझ्या कानफाडात मारली। मी बोललो साहेब, पहिला आपला महेश लहाने उपविभाग प्रमुख आहेत तिथले स्थानिक, त्यांना मारत होते। मी बोललो कशाला साहेब मारतात, हे आहेत ना ते, त्यांना कशाला मारतात? बोलतो तू कोण आहेस, तू कशाला हे करतो, तुला मी बघतो आणि कानफाडात मारली, तुला सोडणार नाही, मी बघतो नंतर काय करायचं ते। बरं एवढंच आम्ही लोकांची कामं करण्यासाठी आम्ही तिथं दिवसभर हे करतो, बस एवढं असताना त्यांनी आमच्या डूक धरला आणि आम्हाला हे केलं। माझं नाव महेश लहाने, मी लक्ष्मीनारायण सभासद आहे। आमचं शिंदे साहेबांचं आभार होतं व्यक्त करण्यासाठी आम्ही तिथे सर्व लेडीज लोक वगैरे बिल्डिंगमधले येणार होते आणि व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही सर्वांची संवाद साधणार होतो। तितक्यात ते नारायण पवार नगरसेवक तिथे आले आणि मला धक्काबुक्की केली आणि मलाही कानाखाली मजा मारली। तुम्ही साहेब तुम्ही असं काय करता, तुम्ही नगरसेवक आहात, तुम्ही डायरेक्ट हात कसे उचलू शकता? सोडणार नाही, आम्ही हे करणार, आम्ही करू, तुम्हाला काय करायचं आम्हाला, तुला नंतर बघतो, आणि लोकांना तुम्ही भडकवत असं वगैरे त्यांनी लोक स्वतःहून आम्हाला विचारवतील आम्हाला की ही स्कीम काय आहे, काय आम्हाला समजून पडा म्हणून आम्ही समजून सांगण्यासाठी आम्ही राजेश मोरे आपले दादा आहेत त्यांना आम्ही बोलून त्यांचा कार्यक्रम करून आणि त्यांना साहेबांना व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही त्यांना सांगणार होतो की कसं काय करायचं, कसं फॉर्म भरायचं, काय करायचं, त्यांना व्यवस्थित समजणं। तर हेही आम्हाला हे कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला धमक्या दिल्या, माराच्या धमक्या दिल्या, जीव मारण्याच्या धमक्या दिल्या, असं थोडंच असतं। तुम्ही स्थानिक नगरसेवक आहेत तिथले, तुम्ही लोकांचे कार्य करण्यासाठी की तुम्ही आम आदमीला तुम्ही डायरेक्ट मारामारी आणि लाथाबुक्क्यांनी मारणार तुम्ही? आमची काही चुकी नसताना आम्ही तिथे उभेच होतो, आम्ही काही केलं नव्हतं तेव्हा, आम्ही लोकांची कामं करण्यासाठी आलेलो ना तिथे, पेढे वगैरे घेऊन आलेलो, लोकांना आनंद साजरा करणार होतो आम्ही। तेवढं ते आले, 40-50 लोक आली त्याच्या मागे, त्यांनी पण धक्काबुक्की केली आम्हाला। तुम्ही करतो, आम्ही स्वतःहून जातो त्यांच्याकडे, आम्ही हे नाही त्यांना पण करतो, दोघांना करतो। मग तुम्ही हात उचलायला नव्हता पाहिजे, जे काय बोलायचं होतं ते तोंडाने बोलायला पाहिजे होतं। तुम्ही नगरसेवक असून हे काय असं भांडणं करायची, हे चुकीचं केलं। आज माझ्या नवऱ्याला समोरासमोर माझ्यासमोर धमकी देते, तुला मी बघून घेईल, हे करेल, असं नाही पाहिजे ना। आज तुम्ही नगरसेवक आहेत तिथले, तर आम्ही कोणाकडे जाणार? मग आमची सुरक्षा कोण करणार? तुम्ही नगरातले जर येऊन जर मारणार, नगरसेवक जर येऊन नगरातल्या लोकांना मारत असेल, मग बाहेरच्यांची गरजच काय आहे? अनेक ठिकाणी काम करताना, कार्य करताना अशा पद्धतीने प्रेशर करणं चुकीचं आहे, किंवा नगरसेवक असो किंवा अजून कोणी असो, कुठल्याही माणसावर हात उचलणं, कुठलेही भाग म्हणजे आमचा 7-12 आमच्या नावावर केला असं होत नाही। लोकांना स्थानिक सुविधा देणं, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हे कार्यकर्त्यांचं काम आहे आणि
पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभं आहोत. असा कोणी जरी असेल, कुणी कुठल्याही याचा असेल आणि त्याची कुणाची दादागिरी आम्ही सहन करणार नाही. दादागिरीला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. पोलीस प्रशासनाने आम्हाला आश्वस्त केले की याच्या पुढे यांच्यावरती कोणत्याही पद्धतीनं त्यांना त्रास होणार नाही, त्यांची बरोबर आम्ही काळजी घेऊ. आणि पोलिसांनी सांगितले, पोलिसांनी आम्हाला खात्री दिली, आश्वासन दिले की त्या सगळ्या ह्याच्यावरती आम्ही कारवाई करू. म्हणून आम्ही आता इथनं जात आहोत. पण आम्ही या सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं भ्याडपणे 1-2 माणसांना बोलून तुम्ही हे करत असाल तर हे चुकीचं आणि हे सहन केलं जाणार नाही. आणि कुणालाही एखाद्या माणसाचं जर शिंदे साहेबांनी केलेल्या कामामुळे जर त्या लोकांच्या सोसायटीचं भलं होत असेल आणि ते जर भलं होण्यासाठी आनंद व्यक्त करत असतील तर कुणीही आपण मिठाचा खडा व्हायचं काम करू नये. आपण चांगलं काम करावं. लोकांच्या चांगलं काम केलं, लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. दादागिरीची करायची गरज नाही. लोक दादागिरीला कंटाळले. दादागिरी करून काही साध्य होत नाही. लोकांची कामं करा, लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. दादागिरीची गरज नाही. आणि ह्याच्या पुढे जर कोणावर हात लावला तर आम्ही ऐकून घेतलं जाणार नाही.